नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची कोथिंबीर आणि मेथी लागवड करायची आहे आणि केलेली आहे त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कोथिंबीरचं योग्य नियोजन आणि पूर्ण मार्गदर्शन मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर लागवड करते वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 20-20-013 हा खत वापरायचं आहे, जेणेकरून कोथिंबीरला लवकर लागू होतो. किंवा 24-24 सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार किंवा 24-24 कुठला एखादी खत वापरा. आणि कोथिंबीर पेरणी झाल्याच्या नंतर 8व्या ते 9व्या दिवशी कोथिंबीर उगवून होते. कोथिंबीर उगवून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 15व्या ते 16व्या दिवशी तुम्हाला बायोझिम हे टॉनिक वापरायचे. सोबत तुम्हाला ॲक्ट्रा किंवा आलिका नावाचं कीटकनाशक घ्यायचे आणि आलाइट किंवा रेडोमिल्ट गोल्ड किंवा रोको हे बुरशीनाशक घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीर कुठल्याही प्रकारची मर लागणार नाही आणि बुरशीपासून सावधान राहील. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 20 ते 25 दिवसाच्या नंतर तुम्हाला सिक्वल सेम 2 किंवा सिक्वल ZN हे मायक्रोन्यूट्रन घ्यायचे. आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे, मॅरिओन BASF कंपनीचं मॅरिओन हे बुरशीनाशक घ्यायचे. किंवा तुम्ही रोको घेऊ शकता किंवा साप पावडर घेऊ शकता, जेणेकरून कोथिंबीर मरणार नाही, कोथिंबीरला थंडीमुळे पिवळटपणा येणार नाही. आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो, विलवूड कंपनीचं बॉन्ड किंवा जिओलाईफ कंपनीचं विगोर घ्यायचे, जेणेकरून कोथिंबीरला हिरवीगार कलर येईल आणि पिवळटपणा दूर होईल. त्यामुळे एवढं नियोजन तुम्ही करा, 100% कोथिंबीर आणि मेथी तुमची चांगली येईल. एवढ्या 2च फवारणीवर आपली बियाण्याची कोथिंबीर येते. ज्या शेतकऱ्यांना कोथिंबीर आणि मेथीचं चांगल्या क्वालिटीचं बियाणं पाहिजे त्यांनी आमचं बियाणं घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा, संपूर्ण नियोजन मिळून जाईल. धन्यवाद.